नमस्कार, मी मिलिंद बल्लाळ, ठाणे वैभवमध्ये तुमचं स्वागत. आज अत्यंत दुःखद अशा बातमीबद्दल आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात बारामतीजवळ निधन झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने सुन्न झाला आहे. किती लोक अजितदादांना भेटले असतील मला माहीत नाही, परंतु प्रत्येकाचा काहीतरी कनेक्ट अजितदादांबरोबर होता. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल लोकांनी बरंच काही ऐकलं होतं, की अतिशय स्पष्ट वक्ते, काहीसे खट्याळ सुद्धा, परंतु राजकारणाची पूर्ण जाण असलेले, मुत्सद्दी आणि कुठचंही काम म्हणजे त्यांना जे लोक भेटायला जायचे आणि ज्या प्रतिक्रिया येत आहेत, की होणार असेल तर हो म्हणायचं आणि नसेल तर सरळ नाही म्हणायचं, हा राजकारण्यांमधला अत्यंत दुर्मिळ असा गुण त्यांच्यामध्ये होता आणि तरी देखील ते लोकप्रिय होते. त्याच्यामुळे अजितदादा पवार यांचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा जर आपण अभ्यास केला तर ते खरंच वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची प्रचंड हानी होणार आहे. गेले काही वर्ष आपण बघतोय की अजितदादा पवार हे सतत बातम्यांमध्ये राहिलेले आहेत. किंबहुना महाराष्ट्राचं राजकारण अजितदादा पवार यांच्या भोवतीच फिरत आहे, अशा पद्धतीचं पण वातावरण आपण बघितलेलं आहे. म्हणजे ते सर्वच राजकीय पक्षांबरोबर त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार नंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार उचलला. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. ह्याचं कारण बहुतेक एकमेव असं आहे की त्यांना माहिती होतं त्यांना दिलेलं काम काय आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल सगळेजण बोलत असतात. तोच एक खूप महत्त्वाचा विषय होता की त्याच्यामुळे अजितदादा पवार हे आपल्या मंत्रिमंडळात असले पाहिजेत, अशी मागणी बहुतेक सर्वच मुख्यमंत्र्यांनी कायम सातत्याने केलेली आहे. राजकारणी प्रशासनाच्या बाबतीत किती जाणतात हे आपल्याला माहीत नाही, किंवा एखादी फाईल कशी वाचली जाते, त्या फाईलवर नेमकी काय टिप्पणी लिहायची असते, तिचा काय अर्थ काढायचा असतो, अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं असतं, पुढच्या सूचना कशा द्यायच्या असतात, धोरण कसं आखायचं असतं, या सर्वाचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करणारा हे व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे जाणता राज्यकर्ता असं जरी आपण त्यांचं वर्णन केलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण सतत बदलत आहे आणि अनेक वर्ष ते अशा पद्धतीचं नव्हतं, स्थिर झालेलं होतं. त्याच्यावर कुठेतरी ते आता स्थिर व्हायला लागलंय, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली असतानाच अजितदादांचं हे अचानक जाणं या महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा मला असं वाटतं की वेगळ्या पद्धतीने गोत्यात आणणारं आहे, थोडंसं आणखीन अनिश्चित करणारं आहे, असं असं साधारणपणे चित्र आहे. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसमधनं ते बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा संसार थाटला. परंतु त्यानंतर सुद्धा शरद पवारांशी त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे कौटुंबिक संबंध आणि राजकीय त्यांची संपूर्णपणे भूमिका याची त्यांनी कधी गल्लत केली नाही. हा एक आणखी वेगळा गुण आपल्याला प्रकर्षाने त्यांच्यात दिसतो. किंवा सुप्रियाताई सुळे असतील, यांच्याशी कुठेही त्यांचं अशा पद्धतीचं वैमनस्य नव्हतं. किंबहुना अजित पवार यांच्याकडनं अपशब्द असे कधी बोलले गेले नाहीत. ते स्पष्ट बोलायचे, ते फटकळ होते, परंतु ते अपशब्द वापरायचे नाहीत. मला असं वाटतं की हा एक अतिशय परिपक्व राजकारणाचा जो गुण आहे तो अजित पवारांमध्ये होता आणि याचं कारण एकमेव असं असेल की यशवंतराव चव्हाणांपासून सुरू झालेला जो एक मुत्सद्दी राजकारण, एक परिपक्व राजकारणाची जी परंपरा होती, ती शरद पवारांनंतर अजितदादांनी तो वारसा सांभाळला. त्याच्यामुळे राजकारणात संबंध वेगवेगळे प्रस्थापित होत असतात, वेगवेगळी समीकरणं होत असतात. सत्तेचं राजकारण वेगळं असतं, विरोधी पक्षाचं आणखीन वेगळं असतं. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा विचार होत असतो. परंतु ह्या सगळ्यामध्ये आपण आपलं नेतृत्व जे आहे ते व्यवस्थित टिकवून ठेवणं
आणि आपल्याला दिलेलं काम आहे, ते काम आपण व्यवस्थित करणं, हे अजित पवारांनी अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत मला असं वाटतं ते त्यांनी सांभाळलं आणि खरोखरच त्यांच्या जाण्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बऱ्यापैकी एक त्यांचा चांगला साथीदार गमावल्याचं दुःख डेफिनेटली झालं असणार. त्याची त्यांना प्रकर्षाने त्यांची अनुपस्थिती जाणवणार आहे. आता लवकरच अर्थसंकल्प जेव्हा सादर होईल, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला अजितदादा पवारांची ती छवी आठवेल. परंतु अजित पवार हे झोकून देऊन काम करणारे होते. मला इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करायची आहे, की ही सर्वसाधारणपणे 60च्या आसपासची मंडळी आहेत. म्हणजे अ, अ, अजितदादांचं वय सुद्धा आता 66 होतं. तर एक वाढतं वय आणि मग ह्या राजकारणातली स्पर्धा, ह्या राजकारणातले ताणतणाव आणि एकूणच त्याचा होणारा शरीरावर परिणाम, ह्याचा पण कुठेतरी सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी विचार केला पाहिजे. इतकी धावपळ तुम्ही आयुष्यावर केलीत आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही धावपळ करत होतात. आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पक्षाला मोठं करण्याचं जे त्यांचं एक स्वप्न होतं, त्या स्वप्नासाठी ते झटत होते. त्यामुळे आजसुद्धा ते त्याच कामात व्यस्त असताना मृत्यूने त्यांच्यावर घाला घातलेला आहे. कुठेतरी असं वाटतं, की राजकारण्यांनी थोडासा आपला आता स्पीड कमी करायची वेळ आलेली आहे. कारण अजित पवारांसारखी व्यक्तिमत्व अ, ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी असे नेतृत्व आपल्याला लागणार आहेत. परंतु ती जर अशी आपण गमावली, तर महाराष्ट्राची प्रचंड हानी होणार आहे आणि आज अजित पवारांच्या जाण्यामुळे अ, आपल्या सर्वांना ती गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की खूप मोठी पोकळी ते निर्माण करून गेलेले आहेत. ठाणे वैभव परिवारातर्फे मी त्यांना मनःपूर्वक आदरांजली वाहतो. त्यांच्या मृतात्मास शांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि पवार कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वरांनी ताकद द्यावी, अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.